उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहोळांना आश्वासन। फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप। आत्महत्येआधी हातावर लिहिली सुसाईड नोट, 2 पोलीस निलंबित। अपात्र व्यक्तीला पात्र ठरवण्यासाठी पोलिसांचा दबाव होता। सुमारे 4 महिन्यांपूर्वी करण्यात आली होती तक्रार। फलटणमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरनं केला होता आरोप। हमी भावापेक्षा कमीत कमी भावात माल विकू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आव्हान। भाजपची स्वपक्षीयांवरच हेरगिरी, कार्यकर्त्यांच्या शिबिरात भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य। कार्यकर्त्यांचे फोन आणि व्हॉट्सअप निरीक्षणाखाली बावनकुळेंचं वक्तव्य। आदित्य ठाकरे करणार राहुल गांधींप्रमाणेच व्हिडिओचं सादरीकरण, निर्धार मेळाव्यात बीएमसी घोटाळ्याचे व्हिडिओचं सादरीकरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा। सुजात आंबेडकरांनी केलं नेतृत्व, संघावर बंदी घालण्याची केली मागणी। बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजपला मदत करते, एमआयएमचा खळबळजनक आरोप। राज्यपालांच्या नेतृत्वात प्राकृतिक शेती मिशन सुरू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राकृतिक शेती मिशनची घोषणा। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव बदललं, आता इस्लामपूरचं नाव असणार ईश्वरपूर। ईश्वरपूरच्या नामांतराला केंद्र सरकारची मान्यता। मनोज जरांगे आता शेतकरी नेते होणार, शेतकरी प्रश्नांवर जरांगे उभारणार जन आंदोलन। कल्याणमध्ये फटाके फोडण्यास विरोध केल्यानं 2 गटामध्ये राडा, भर रस्त्यामध्ये हाणामारी केल्याची माहिती। महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल। कार्बाईड बंदुकांमुळे मुलांचे डोळे होत आहेत निकामी, मध्य प्रदेशात 300 जणांच्या डोळ्यांना दुखापत, तर 150 जणांची दृष्टी गेली। भारतानंतर अफगाणिस्तान देखील अडवणार पाकिस्तानचं पाणी। पुनार नदीवर धरण बांधणार, तालिबानची घोषणा।